तर या ऊसाची कांडी मोजा बरं किती आहे आता? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 10 10 10 कांड्याच्या 10 कांडी तर 10 complete कांडी आहे. आहे, बरोबर complete. नाही? सरासरी 8 ते 10 कांडी. आणि हा एक बुंदा आहे. किती ऊस आहे सर मोजा बरं तुम्ही फुटवे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 19 20 21 21 कांडे एका फुटव्याला. अशी घरं केल्यात गांडूळ केले गांडूळ बरोबर. घर आहेत तोट घरावर खत टाकलं 1 महिन्यात गांडूळ वर दिसत आणि माती बघा किती भुसभुशीत. माती एकदम भुसभुशीत आहे. कडची माती आहे. हे तर चालतं. आता इथं पाणी जातं होय. आपण जातो. म्हणजे तुमचं पीक दाखवतं का तुमच्या मातीमध्ये किती ताकद आहे. बरोबर का नाही? तर या ऊसाची कांडी मोजा बरं किती आहे आता? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 10 कांड्याच्या 10 कांडी तर 10 complete कांडी आहे. आहे, बरोबर complete. नाही? सरासरी 8 ते 10 कांडी. आणि हा एक बुंदा आहे. किती ऊस आहे सर मोजा बरं तुम्ही फुटवे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 कांडे एका फुटव्याला. खोडवा आहे बरोबर नाही? खोडवा. म्हणजे जे तुमच्यात आपण काय म्हणतो लागण नाही हा दुसरा आहे. किती महिन्यात झालेला आहे? ही जानेवारी एंडला कुठून गेलेलं लावण आहे आता लावण. खोडवा आहे. बर. तर साधारण म्हणजे 4.5 महिन्याचा ऊस. 4.5 महिन्यामध्ये किती कांडी आली सर? 10 कांडे. कुठे बघा ऊसाची जी ग्रोथ आहे किंवा जी फुटवा असेल तो कुठेही दिसतो. आपण जरी कडेला बसलेले बरोबर की नाही, पण कुठे गेले लोकांच्या कडेला काहीच नाही राहत. आपल्या होय. कडेला सुरुवात अशी आहे. तर मध्ये सुरुवात कशी असणार आहे? होय. बरोबर का नाही? तर किती सर? 12 गुंठ राहण्या बांधा सकट म्हणजे नाही असू दे. 12 गुंठे रान आहे बरोबर हा. आहे. 12 गुंठ्यामध्ये एक टन 1.25 टनाचा ऍव्हरेज Average तुम्हाला. गेल्या वर्षी तुम्ही एसबीटी वापरलं होतं का नव्हतं? गेल्या वर्षी वापरलं नाही ना. गेल्या वर्षी नाही गेल्या वर्षी नाही वापर. तुम्ही सुरुवात कधी केली? आता खोडव्यालाच केलं. थोड्या वेळेला केलेली. हे विषय म्हणजे का नाही महिना 2 महिन्यातच मला याचा रिझल्ट यायला चालू झाला. मेन म्हणजे आपले जे काही खत असतील किंवा लिक्विड प्रोडक्ट आपल्याला एनपीके थ्रेड म्हणतो आपण, तुम्हाला 72 तासामध्ये रिझल्ट देणार आहे का नाही सर? होय भाजीपाल्यामध्ये वापरतात. आता आपण ऊस हे तर सगळ्यात रांगडे पीक म्हणतो रांगडे आपल्याला बरोबर नाही? ह्या रांगड्या पिकात सुद्धा तुम्हाला एवढे सुंदर रिझल्ट आले. तर काय डोस केलेला आहे तुम्ही ज्यावेळेस ऊस थोडा म्हणजे सुरू तुटून गेला? कृषीधन 5 बॅगा घेतल्या. हा. 1 एनपीके 1 प्रोम दाणेदार 12 गुंठ्यासाठी. 12 गुंठेसाठी. हा. ह्याचा आम्ही बेसल डोस टाकला. बर. त्यानंतर 15 दिवसाला 2 लिटर 24 2 लिटर 12 आणि 2 लिटर 50 ओके. इतकं गेले ड्रिप न ड्रिप. आणि रासायनिक म्हटलं तर 10-26 फक्त 15 किलो दिले. 15 किलो त्याला 15 किलो 10-26 दिले निवळीमध्ये बाकी काहीच नाही दिलं. काही नाही रासायनिक. मला एक सांगा, जसं तुम्ही गेल्या वर्षी म्हणता का बजेट आणि ह्या वर्षीचं बजेट काय फरक पडला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट कसे वाटले महत्वाचे? गेल्या वर्षी जो खर्च केला ते आता निम्मा पण खर्च झालेला नाही साहेब. बर. कसं काय निम्मा नाही झाला? मला आम्हाला शेतकऱ्यांना सांगा सर. गेल्या वेळी जवळजवळ मी का नाही जेवढं क्षेत्र आहे तेवढा खर्च केला. म्हणजे 12 गुंठे शेत. 12 गुंठ्याला एका टायमाला 20,000ची लागवड पडली माझी त्यावेळी. बरोबर. तुम्ही सांगता त्या पद्धतीनं कोण सांगते ते डीईपी टाक, युरिया टाक, सुपर फॉस्फेट टाक. मग तो काय ज्यावेळी आपण लागवड तो काय हा हे टाका ते आणायचं आणि टाकायचं. बाबा ह्याला केवढी पाहिजे किंवा काय पाहिजे याचा विचारच केला. या तुलनेत ह्या वर्षी काय वाटतं? आता निम्माच खर्च केलेला आहे सर यावेळी. बरोबर आहे ना? 5 गोणे आणि हे किती गोणे? 2 गोणे. 2 7 गोणे. आणि 2 लिटर 6 लिटर फक्त ह्याला लिक्विड गेले लिक्विड गेले. आणि 15 किलो 10-26 रासायनिक. ते संपला विषय. संपला विषय. अजून जवळजवळ अर्ध पाऊंड टिक्क शिल्लक आहे माझ्याकडे. रासायनिक. 10 सगळं रासायनिक तसं शिल्लक आहे. तसंच ठेवलं. आता मला वाटतं त्याची गरज पण नाही येणार. नाही. बरोबर आहे. नाही. म्हणजे जे काय केलंय तुम्ही एकदम शॉर्टकट मध्ये आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच केलं. तेवढंच आणि त्याचे रिटर्न कसे दिसतात? त्याचे रिझल्ट आहे. रिझल्ट रिझल्ट म्हणजे काय होतं, प्रत्येक वेळेला एक गोष्ट आहे सर, सुरूचा जो ऊस असतो तो जास्त जातो
आणि खोडवा काय होतो, कमी कमी होतो. होय. पण माझं आता तुमचं उलट चित्र झालंय. उलट चित्र झालं. आसपास बघितलं तर ह्यो ऊस म्हणजे असला ऊस इथं कुणाचाच नाहीये. एसबीटी जर वापरलं जर शेतकऱ्यानं तर तो घराकडे जाणार नाही. गोविंदे सर काय म्हणतात हा? म्हणजे एवढा आत्मविश्वास जो आहे, आत्मविश्वास. बरोबर नाही सर, हो. हा शेतकऱ्यांमध्ये तयार करण्याची ताकद फक्त कोण ठेवू शकतो, एसबीटी एसबीटी आपण करू शकतो. आपला मेन उद्देश जो आहे तो आहे माती माती सुपीक करणं. सुपीक झाली. मातीतला कार्बन वाढवणं, मातीत CN वाढवणं. आज किती कार्बन आहे आपल्या जमिनीमध्ये? आज काय 0.4 0.5 आसपास असेल. 5च्या पुढे आहे का? महाराष्ट्रात नसेल हो, कोणाचं हो, असेल. अजिबात. बरोबर नाही? अशी घरं केल्यात गांडूळ. गांडूळ बरोबर आहे. घर आहेत तोट घरावेळी खत टाकलं 1 महिन्यात गांडूळ वर दिसत आणि माती पाहणं किती भुसभुशीत. माती आता ही एकदम कडची भुसभुशीत. कडची कडची माती आहे. हे तर चालतं. आता इथं पाणी जातं, होय. वाकून होय. जातं. म्हणजे तुमचं पीक दाखवतं का तुमच्या मातीमध्ये किती ताकद आहे, बरोबर का नाही? ताकद 4.5 महिन्यात एवढा ऊस मोठा झालेला आहे, एवढ्या याच्यावरती गेलेला आहे. अजून आपल्या किती वेळ आहे? अजून आमच्याकडे 8 महिने 7 महिने 6 महिने 7 ते 8 महिने आहे. 8 महिने आहे. 8 महिने 8 महिने. ते शेवटलाच जाणार. म्हणजे आता हे चित्र 8 महिन्यानंतर काय राहणार? होय. 25-26 कांडे तर आरामात. बरोबर. 25-20 गेल्या वर्षी किती कांडी होती? गेल्या वर्षी मला वाटतं बघा नाही 15-16च्या आसपासच कांडे होती. 14-15 लय झाले. म्हणजे 1.25 टन. कोणते ऊस बघा, कांडीचं प्रत्येक- अंतर बघा, एक विचित्र 4 अंतर. महिन्यामध्ये साधारण आपल्या मुठीत बसतो थोडस कांडी. कमी आणि डबल उत्पादन 8 ते 10 इंच. बरोबर कितीच अंतर? 24 टन उत्पादन 100% निघालं. आणि मग निघाला. 20 जर नाही निघाला 20 जरी 20 आरामात. 20. हो. समाधान. आणि उलट आहे ना, उलट सुरू मध्ये जास्त निघतो, खोड्यात कमी निघतो. कमी निघतो. पण इथं आता खोड्या जास्त निघून जास्त राहिला. म्हणजे आणि- जिथं जिथं उसाला वापरलंय ना, खासियत काय याचं, ह्या कांडीतलं अंतर वाढलेलं आहे. आणि जाडी. जाडीतलं अंतर. आणि जाडी म्हणजे दिवसाच्या मानानं पानाची रुंदी तर कमीत कमी का नाही 4 बोटाचं अंतर आहे पाण्याला कमी. 4 वरलं जर पान जर काढलं का नाही हा. 4 बोटाचं. म्हणजे मी इथं या व्हिडिओच्या माध्यमातून सरांच्या मुलाखतीच्या माध्यमातून एवढं सांगतो की पूर्ण भारत देशामध्ये कमी खर्चामध्ये उत्तम पीक आणून देणारी फक्त एसबीटी टेक्नॉलॉजी. याचं चॅलेंज आहे व्हिडिओच्या माध्यमातून. कोणतंही पीक लावा एकदम कमी बजेटमध्ये. आज सरांनी सांगितलं की 50% खर्च सुरुवातीलाच कमी झालाय त्यांना. तो ज्यावेळी या ऊसाची भरणी करायची वेळ आली हं. त्यावेळी रोटर मारत गेला त्यावेळी इतकं गांडूळ येत होते साहेब का नाही न सांगण्याच्या पलीकडे होतं. ना? जवळ कावळा आणि बगळक आणि त्या रोटरच्या त्याला पुढे जाऊ देत नव्हती एवढी गांडूळ आहेत साहेब ह्यात. आता अक्षर तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटतोय हा. या प्रोडक्टचा की मला तर वाटत नाही बाबा एवढं गांडूळ आलं कुठं यात. बरोबर. पण तुमचं मत काय आहे शेतकऱ्यांबद्दल, म्हणजे ह्या प्रोडक्ट बद्दल म्हणा किंवा इतर शेतकऱ्यांबद्दल काय मत आहे? शेतकऱ्यानं प्रथम वापरून बघायचं आहे. वापरून बघितल्याशिवाय तुम्हाला त्याची काय त्या ताकद आहे किंवा ते काय आहे ते तुम्हाला समजणार नाही. आम्ही म्हणजे- किती जरी सांगितलं हा. की बाबा हे वापरलं असं झालं तसं झालं बरोबर. ते जोपर्यंत तुम्ही पाण्यात उतरत नाही तोपर्यंत तुमचा हातपाय हलणार नाही. नाही, बरोबर. म्हणजे तुम्ही 1 बॅग वापरा, किलोभर वापरा, 5 किलो वापरा, एका सरीला वापरा, एका कुठं तरी गुंठ्याला वापरा आणि मग बघा खर्चात बचत आणि उत्पन्नात वाढ जर पाहिजे असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. बरोबर. तुम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता किंवा जेवढे ऊस उत्पादक शेतकरी एसबीटी बद्दल काय तुम्ही मार्गदर्शन करू? माझ्या मते प्रत्येक शेतकऱ्यानं विश्वास बसण्यासाठी निदान एक अर्धा गुंठा किंवा अर्धा एकर किंवा एक 10 गुंठे तरी एसबीटी वापरून बघायला पाहिजे. एसबीटी वापरल्यानंतर तुम्ही म्हणाल की मला सगळीच एसबीटी वापरायचं आहे. म्हणजे ज्यांनी सिंगल वन प्रोडक्ट किंवा एकदा एका ठिकाणी वापरलं तर तो शेतकरी परत एसबीटी ला सोडत नाही. सर, आता तुम्ही इथं मार्गदर्शन करताय तर तुमचं एकदा नाव आणि पत्ता मोबाईल नंबर सांगायचा आपल्या शेतकरी मित्रांना. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव दिग्विजय साताप्पा मगदूम, राहणार बामणी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. माझं बामणी येथेच माऊली ॲग्रो या नावाने शॉपी आहे. आता मुग्धुम सरांचं जे मार्गदर्शन ते काय वाटतं तुम्हाला, कसं आहे? मगदूम सरांचं मार्गदर्शन एकदम वडिलांच्या सारखं मार्गदर्शन झाले मला. मेन म्हणजे हात धरून चालवलं. हात धरून चालवले. मला म्हटलं तर काय अडचण नाही, त्यात काय वावगं ठरणार नाही. ज्यावेळी मी सरांना फोन केला त्यावेळी सरांनी मला मार्गदर्शन केलेलं आणि माझ्या शंकेचं त्यांनी निरसन केलेलं तो येऊन केलेलं आहे. मेन म्हणजे
तर ही एवढी छान माहिती, एवढा छान पिकू राहिले. आता महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व शेतकऱ्यांना जर तुमच्याकडूनच ही माहिती ऐकायची असेल किंवा तुमच्या तोंडूनही तुम्हाला ऐकायचं असेल तर तुमचा एक नंबर आहे. माझं नाव निशांत गणपती गुरव, राहणार खेबोडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. बरोबर. माझा फोन नंबर आहे 9767551482. बरोबर. आता कोयंडे सर इथं मार्गदर्शन करतो, स्वतः ऊस उत्पादन किंग म्हणावं लागेल, ऊस किंग. बरोबर नाही सर? बरोबर आहे ना? कारण जी जात, जी व्हरायटी जी लयाला गेलेली, तिचं नाव पण कोणी घेत नव्हतं, आम्हाला पण नव्हतं माहिती त्या व्हरायटीज नाव, ती व्हरायटी त्यांनी पुनर्जीवन दिलेलं आहे. एवढं मोठं काम करतं सर. तुमचं एक नाव नंबर द्या. नमस्कार. माझं नाव विजय आनंदराव कोयगडे. ऐश्वर्या ॲग्रो शॉपचं नाव आहे, कुरुकली. मोबाईल नंबर 9403465071. बरोबर. खूप छान अशी माहिती दिली. सर्वांचे तुमचे मनापासून अगदी धन्यवाद मानतो. आणि शेतकरी मित्रांनो बघा, युट्यूब चॅनल आपला सॉईल गुप्ता टेक्नॉलॉजी आणि इंस्टाग्राम आहे, या 2 चॅनलवरती अवश्य भेट द्या. पहिले शेतकऱ्यांशी भेटा, बोला किंवा प्लॉट व्हिजिट करा प्रत्यक्ष, आणि तिथून पुढे निर्णय घ्या. धन्यवाद. जय एसबीडी.